लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी, अन्यथा आम्ही लोकसभेला काम करणार नाही, अशी मागणी अंकिता पाटील, ठाकरे आणि राजवर्धन पाटील यांनी केली होती. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चाही झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री पाटील यांच्यामध्ये असणारा राजकीय संघर्ष मिटवण्यासाठी इंदापूर तालुक्यामधील कार्यकर्त्यांचीही फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांची समजूत देखील काढण्यात आलेली होती. त्याच वेळेस त्यांनी इंदापूर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे दिलेल्या शब्दाला जागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज इंदापुरात येऊन भाजप कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तर आता महाविकास आघाडीमधील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचाराची घडी बसवण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगलीमध्ये येत आहेत. तर 3 ते 4 दिवस राऊत सांगलीत तळ ठोकून राहणार आहेत आणि या सांगली दौऱ्यामध्ये नाराज मित्रपक्षांच्या नेत्यांची ते भेटही घेणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगली मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार नाही असं सांगण्यात आलंय. मात्र तरी देखील काँग्रेसनं आता उमेदवारीसाठी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता मवियाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या पेचामुळे प्रचाराला अद्याप गती मिळाली नाहीये. मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली. लवकरच तिथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही जाणार आहेत. आज, उद्या आणि परवा 3 दिवस मी त्या भागामध्ये आहे. तिथून मी हातकणंगलेला जाईन आणि संपूर्ण तो परिसर जो आहे तिथे शिवसैनिक असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना कामाला लावणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, यासाठी प्रामुख्याने मी त्या भागात जातो. तर आपण पाहतोय संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहे, चंद्रहार पाटील यांची भेट घेणार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी नेत्यांच्या सुद्धा भेटी घेणार असून राऊतांच्या भेटीनंतर सांगलीचा तिढा आता अखेर सुटणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीमधील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचाराची घडी बसवण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर येत आहेत. तर 3 ते 4 दिवस ते सांगलीमध्ये तळ ठोकून राहणार आहेत. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते. आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात, ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. काही उमेदवार आणि काही मतदारसंघांवर तोडगा निघाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात केली. तर या रणसंग्रामात आता तीव्र शाब्दिक हल्ले सुरू झालेले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं काही उमेदवारांचं तिकीट कापलंय, तर काही जागा या मित्रपक्षांना सोडाव्या लागलेल्या आहेत. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे. तर राऊतांनी केलेल्या टीकेचा देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दात समाचार घेतलाय आणि संजय शिरसाट यांनीही राऊतांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अजून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात, ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या, आणि ते अचानक कुठेतरी
अदृश्य होतात. आगे आगे देखो होता है क्या, आमचं लक्ष आहे प्रत्येक घडामोडीवर. हे जे काही त्यांचे वल्गना चाललेलं आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही. आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे. म्हणून इतरांनी काय बोलावं, इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. आमचा पक्ष काय आहेत, आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे आहे. असल्या प्रश्नांना मी याकरता उत्तर देत नाही की असल्या अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही, ज्याला काही महत्त्व नाही, अशा गोष्टींना मी उत्तर देत नाही. मुख्यमंत्री महोदय, मी आणि अजितदादा पवार आम्ही सोबत आहोत. तर एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या असून खडसे नुकतेच दिल्लीतून परतले. त्यानंतर ते आठवड्याभरात भाजपमध्ये वापसी करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. खडसेंसाठी महाराष्ट्रातील एका नेत्याची दिल्लीतील लॉबिंग सुरू असल्याचं सांगण्यात येते. अजून ठरू तर द्या, काहीतरी मुहूर्त काढू द्या, ठरू तर द्या. हे सगळं जर तर म्हणजे या मावशीला मिशा असत्या तर असं प्रकट झालेलं आता आहे. सध्या अजून त्या संदर्भामध्ये कुठेही वाच्यता नाही, कोणी काही बोललेलं नाही आहे. हे फक्त मीडियामधूनच येतं आहे, प्रवेश करणार. ते येतील तेव्हा कोणी कसं स्वागत करायचं ते बघू. तर दुसरीकडे आता एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे. सोबतच पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीनं आम्हाला काम करायचंय, असंही त्यांनी म्हटलंय. सातत्याने ह्या संदर्भात एवढंच सांगते आहे की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही बोलून उपयोग नाही. कारण की 3-4 दिवस आधी आपणच बघितलं असेल की मीडियाच्या माध्यमातूनच दाखवलं गेलं की आता 2 वाजता प्रवेश आहे, 4 वाजता प्रवेश आहे, पण तसं काही घडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण वेट अँड वॉचची भूमिका ठेवा, आम्ही पण वेट अँड वॉचची भूमिका ठेवतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघामधून बजरंग सोनावणे यांना संधी देण्यात आली आहे. तर या जागेसाठी शिवसंग्रामचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंचं नाव चर्चेत होतं. मात्र शरद पवारांनी बजरंग सोनावणे यांना संधी दिली आहे. तर यावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलंय. तर बजरंग सोनावणेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा. माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यावर नाही, 5ही वर्ष चालू असते, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. तर तिकीट अदलाबदलीवर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली असून अदलाबदलीच्या चर्चा मी ऐकतेय, मात्र त्या प्रक्रियेचा भाग मी नाही आणि त्यामुळे मी बोलणार नाही, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. काही प्रतिक्रिया नाही. त्यांचं तिकीट जाहीर झालं आहे तर त्यांना शुभेच्छा निवडणूक लढण्यासाठी. माझी निवडणुकीची तयारी ही नुसते निवडणूक जाहीर झाल्यावर नाही, 5ही वर्ष चालू असते. ज्या पद्धतीचा संपर्क, ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणं, ह्या सगळ्या गोष्टी 5ही वर्ष चालू असतात. त्यामुळे निवडणूक लागलं म्हणून माझ्या रुटीनमध्ये फार फरक आहे असं नाही. प्रीतमताईसुद्धा फिरत होते, आम्ही फिरत आहे. आता आमचे मित्रपक्षसुद्धा आम्ही बरोबर काम करत आहोत. फक्त हे उमेदवारी डिक्लेअर झाली निमित्त आहे. आता कोणी ना कोणी उमेदवार येणारच होतं. मी त्या पूर्ण प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी काही करणार नाही. मी माध्यमातून बघते आणि माध्यमातून आलेल्या प्रत्येक गोष्टीवर फार प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे किंवा कुठल्या व्यक्तीने कुठली टिप्पणी केली त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे असं आवश्यक नाही. आम्हाला तर एकत्र येऊन किंवा आमचं संभाषण सुरू होऊन आता अनेक वर्ष झाले. त्यामुळे त्याच्या आता ते मीडियासाठी पण नवीन नाही, त्याच्यामध्ये वेगळं काही वाटत नाही. आम्ही राजकारणामध्ये बोलतो तेव्हा आम्ही 2 बहीण भाऊ नसतो, आम्ही 2 वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेते असतो आणि वेगवेगळ्या लेवलवर काम करत असतो.
तर तेव्हाची परिस्थिती वेगळी असते आणि जेव्हा घरगुती कार्यक्रमात असतो तेव्हा नातं वेगळं असतं. तर आम्ही बसतो तेव्हा वेगळं नक्कीच वाटतं. ते म्हणून नाही, त्यांच्याबरोबरची जी टीम पण आहे, म्हणजे जी पूर्ण राष्ट्रवादीचे नेते आहेत ते सगळे मोठे आहेत, आमच्याहीपेक्षा दोघांपेक्षाही मोठे आहेत. 20-20, 25-25 वर्ष आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ते राजकारणात आहेत. तर ह्या सगळ्यांवरच मी आधीही काम केलं आहे खरं तर. आता म्हणजे मध्ये थोडा ब्रेक झाला, लंबा ब्रेक झाला.